बरोबर वैभव भोसले दोन्ही कवटे महाकाळला बिलॉंग करणारे हे खेळाडू आहेत। एक दर्जेदार बॅटर म्हणून या खेळाडूंकडे पाहिलं देखील जातं सांगली जिल्ह्यामध्ये। दोन सांगलीचे हे अद्भुत असे दोन बॅटर इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत आणि याच खेळाडूंना रोखण्यासाठी कोण आलंय? नवी मुंबई धारावी एक्सप्रेस नाव विकी भोईर पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज। काउंटडाऊन सुरू झालंय आणि अटॅकिंग क्रिकेट साठी देखील सज्ज झालेत विराट स्पोर्ट्स संघ। पहिला चेंडू विकी भोईर धारावी एक्सप्रेस सज्ज। पहिला चेंडू आणि या पहिल्या चेंडू वरती येते जर पाहायला गेलं तर डिक्लेअर स्वरूपामध्ये 2 धावा आलेत। पहिला चेंडू आणि या पहिल्या चेंडूवरती 2 धावा येते मात्र संघाच्या खात्यामध्ये। पहिल्या चेंडूवरती 2 धावा अविनाशच्या बॅट म्हणून इथे मात्र धावा आलेत। विकी भोईरच्या विरोधात त्यांची कशी कामगिरी राहते याकडे देखील सांगलीकरांच्या नजरा खेळताना पाहायला मिळतील। ओहो जबरदस्त चेंडू टाकलाय, वेगात टाकलाय। धारावी एक्सप्रेस आहे, सोपं नाहीये या खेळाडूच्या विरोधात बॅटिंग करणं आणि सध्याच्या घडीला तो फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु या फटक्यामध्ये इथे मात्र अपयश आलंय, परंतु सातत्याने प्रयत्न करावे लागतील। ओहो आता मात्र चेंज ऑफ पेस परिवर्तन आणि या परिवर्तनामध्ये धावा गेल्यात तर रोखल्या गेल्यात। धावसंख्या जैसे ते स्थितीमध्ये दुसऱ्या चेंडू वरती देखील धाव नाहीये आणि तिसऱ्या चेंडू वरती देखील धाव नाहीये आहे। ओहो वेगात टाकलाय, थोडस जर पाहायला गेलं तर बाउन्स पाहायला मिळालाय। मैदानाच्या आतमध्ये रवी देवकते फ्रॉम कवटे महाकाळ अजून एक दर्जेदार खेळाडू सांगली जिल्ह्यातील, अजून एक दर्जेदार खेळाडू सांगली जिल्ह्यातील खेळाडूंवरती इथे मात्र भाष्य कोडोलेने विश्वास दाखवला। आणि दुसऱ्या बाजूला जर पाहायला गेलं तर टेनिस क्रिकेट विश्वातील रती महारथी एकत्र आलेत आणि हे युद्ध खेळताना पाहायला मिळत। 2 धावा आणि या 2 धावसंख्येवरती इथे मात्र अविनाश माघारी परतलेत। एक विकेट आली, महत्वाची विकेट इथे मात्र अविनाश इथे मात्र बॅक टू द पॅव्हलियन त्यांची जागा घेतली आहे रवी देवकते यांनी। ओहो नक्कीच बॅक टू द बॉलर फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय इथे चैतन्य पाटील यांच्या माध्यमातून, सॉरी प्रसन्न पाटील आहेत, प्रसन्न पाटीलच्या माध्यमातून हा चेंडू जो आहे तो अडवला गेलाय। आपण इथे सत्कार करतोय, आपण इथे सत्कार करतोय आणि म्हणूनच कॅमेरामन थोडस स्टेज कडे आपण अमोलजी लक्ती सर आणि महेशजी जगताप सर यांचा इथे आपण सत्कार करतो आहोत। यांनी या स्पर्धेमध्ये महत्वाची भूमिका पार पाडली आणि खूप मेहनत करून ही स्पर्धा जी आहे ती पूर्णत्वास नेली जाते आणि म्हणूनच त्यांचा सत्कार करणं देखील आमचं परम कर्तव्य आहे। एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या। एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व असं हे व्यक्तिमत्व आहे। गेल्या वर्षी मी निपाणी येथील एक स्पर्धा करत होतो, खूप उशीर झाला होता आणि त्या स्पर्धेमध्ये उशीर झाल्यानंतर पूर परिस्थिती होती कोल्हापूर विभागामध्ये। हा सत्कार ऍक्च्युली क्रिकेटचा सत्कार आहे। आम्ही आज कोल्हापूर जिल्ह्यात टूर्नामेंट ज्यावेळी होत असताना आमचं ग्राउंड
वर राज्यातले आयकॉन प्लेयर कसे येतील ह्या दृष्टीनं आम्ही नेहमी प्रयत्न करत होतो आणि आज आणि मागच्या स्पर्धेला ह्या स्पर्धेला जास्तच मला वाटतं ते सक्सेस झालं आहे. आणि अशाच पद्धतीचं दर्जेदार क्रिकेट किंवा जे आमचं उद्दिष्ट आहे क्रिकेटसाठी पॅशन क्रिकेट आहे आणि क्रिकेटसाठी काही द्यायचं आहे त्यासाठी हा छोटासा प्रयत्न आहे. आणि हा सत्कार मी माझ्या गुरुला माझ्या अमोल लट्टे सराला अर्पण करतो आणि अमोल लट्टे सरांना माझ्या पाठीशी असंच राहावं अशी मी सदिच्छा व्यक्त करतो. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाते अमोल लट्टे सरांसाठी देखील आणि महेशजी जगताप सरांसाठी देखील. आणि या अश्वमेधची पूर्ण टीम यांनी मेहनत घेतली. तेवढेच मला दिलेस की मी माझं काम झालं. चल 2 मिनिटं जरा. 9 धावा या फलकावरती लागलेत. आपण मॅच कडे वळतोय. 9 धावा फलकावरती लागलेत. ओहो या चेंडूवरती शॉर्ट ऑन पुल सक्सेसफुल पॉवरफुल कणगणित शानदार षटकार. चांगला फटका इथे मात्र पाहायला मिळाला. 15 धावा फलकावरती लागल्या जात आहेत. रवी देवकते यांच्या माध्यमातून हा षटकार पाहायला मिळाला. धावसंख्या जाऊन पोहोचली 15 धावा. एकाकडेच्या मोबदल्यावरती 15 धावा फिरोज वरती अल्लायबोल करण्याचा प्रयत्न केला जातो. टार्गेट केलं जातं फिरोज वरती आणि म्हणूनच फिरोजच्या या षटकामध्ये आतापर्यंत 3 चेंडूमध्ये 13 धावा आल्यात. ओहो बॅटची हलकी शिकाडा आणि त्यानंतर इथे निर्धाव चेंडू नाहीये. इथे जर पाहायला गेलं तर नो चेंडूचा इशारा पंचाच्या माध्यमातून केला जातोय. नो चेंडूचा इशारा केलाय आणि पंचांनी नो चेंडूचा इशारा केलाय. नो चेंडूचा इशारा आहे म्हणजेच एक धाव जी आहे ती संघाच्या खात्यामध्ये ऍड केली जाईल. पंधरा धावा सॉरी 16 धावा फलकावरती लागले. या चेंडूवरती 9 चेंडूचा इशारा दिला म्हणजेच पुढचा चेंडू ऑफ फ्रीटचा असेल आणि या पुढच्या चेंडूवरती काय घडते हे देखील पाहावं लागेल. फिरोज थोडेसे महागडे ठरते. आतापर्यंत त्यांनी 14 धावा पहिल्या षटकामध्ये फक्त 2च धावा खर्ची केल्या होत्या. विकी बोईने चांगलं षटक हाताळलं होतं. वेगाने इथे मात्र बीट केलं होतं प्रत्येक खेळाडूला आणि म्हणूनच इथे धावसंख्येचं टोटल आतापर्यंत पाहायला मिळतंय 16 धावा. फ्रीटचा चेंडू आहे आणि या चेंडूवरती बिगिट करण्याचा प्रयत्न. फटका फसला. चेंडू हवेत आहे. प्रसन्न इथे मात्र जेल खाली येतील तोपर्यंत एकेरी धावेला दुहेरी धावेमध्ये कन्वर्ट केलंय. वेगवान आले इथे मात्र आणि म्हणूनच 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. वैभव आणि रवी यांच्या माध्यमातून 2 धावेने धावसंख्येचं टोटल आतापर्यंत 18 धावा फलकावरती लागल्या. दुसरं षटक आपण पाहतोय फिरोज शेखच्या माध्यमातून. गोरेगाव एक्सप्रेस इथे मात्र गोलंदाजीसाठी सज्ज झाली आहे आणि त्याच्या विरोधात इथे मात्र टार्गेट केलं जात आहे आणि लेफ्ट आर्म फलंदाज आहेत आणि लेफ्ट आर्म फलंदाजाच्या विरोधात लेफ्ट आर्म गोलंदाज थोडंसं पारड हे फलंदाजाचं जड पाहायला मिळतं. परंतु फिरोज अनुभव आहे या खेळाडूकडे. ओहो हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न. हेलिकॉप्टर थोडंसं जर पाहायला गेलं तर जमिनीच्या दिशेतून येते. मिड विकेटला इथे मात्र केल्यानंतर डीपला दिनू कांबळे आपण पाहतोय. तोपर्यंत 1 धाव जी आहे ती कंप्लीट केली आहे. एक धाव आल्या. धावसंख्या 19 धावा. फिरोजने आतापर्यंत 17 धावा या 5 चेंडूमध्ये खर्ची केल्यात.
ओहो रिवर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न फिरोजच्या विरोधात रिवर्स खेळू शकत नाही आपण आणि खेळायचं जर झाला तर त्यासाठी टायमिंग प्रॉपर लागतं आणि तेच चुकलं इथे मात्र वैभवच्या माध्यमातून. बॅटिंगसाठी आता मात्र लिफ्टम फलंदाज आले तर सुरेश भोसले. लिफ्टम फलंदाजासाठी इथे मात्र हे खेळपट्टी पोषक आहे आणि म्हणूनच एक ग्राउंड योग्य आहे आणि म्हणूनच संघ सहकार्याने लिफ्टम फलंदाजाला इथे मैदानाच्या आतमध्ये दाखल केले. सुरेश भोसले अजून एक सांगली जिल्ह्यातील एक दर्जेदार खेळाडू आहेत आणि त्यांची वर्णी आज 500 कोडोली या संघातून लागले. 500 कोडोली संघ यांनी सातत्याने जर पाहायला गेलं तर सांगली जिल्ह्यातील खेळाडूंवरती विश्वास दाखवलाय आणि तो विश्वास आज सार्थ करून दाखवावा लागेल. ओहो वेगात टाकलाय ही ओळख आहे या खेळाडूची आणि या चेंडूवरती वन बाउंसचा इशारा देखील दिला जातोय का हे देखील पाहावं लागेल पंचाच्या माध्यमातून. वन बाउंस नाहीये आणि इथे पंचांनी तिसऱ्या पंचांकडे धावा घेतला. पुढ्यातून वळलाय पुढ्यातून इथे मात्र बाउन्स झालाय त्यामुळे इथे वन बाउन्स नाहीये. ओहो वेगात टाकलाय आता मात्र वेगाने बीट केलं जाते. सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते आणि या चेंडूवरती पंचांचं बोट आकाशाला म्हणजेच काय ओ युटी आउट. फलंदाज बॅक टू द पॅव्हलियन. मॅन फ्रॉम सैनिक टाकळी अमोल शिरहट्टी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. 19 धावसंख्येवरती 3 गडी गमावले जातात. मात्र विकी बोईने पुन्हा एकदा आपल्या संघाला कमबॅक करून दिला कारण का फिरोजच्या विरोधात दुसऱ्या षटकामध्ये धावा आल्या होत्या आणि या षटकामध्ये धावा रोखण्याची ती जबाबदारी होती आणि ती जबाबदारी पार पाडली या धारावी एक्सप्रेसने. नवी मुंबईतील धारावीचा आज सुपुत्र विकी बोईर वेगाचा शेवट म्हणून ओळखला जातो. या टेनिस क्रिकेट विश्वामध्ये सर्वात जास्त स्टंप तोडण्याचा मान कोणाच्या नावावरती आहे तर याच खेळाडूच्या नावावरती. विकी बोईर अखिल भारतीय दांडीगुल संघटनेचा अध्यक्ष. ओहो वेगात टाकलाय ही खासियत आहे या खेळाडूची. वेग भन्नाट आहे. वेग कसा इथे मात्र दाखवला जातो तो इथे मात्र या धारावी एक्सप्रेसच्या माध्यमातून याचं प्रात्यक्षिक दाखवलं जात आहे. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. 19 धावा फलकावरती. ओहो आता मात्र थोडस धीम्या गतीचा चेंडू. थोडस जर पाहायला गेलं तर फलंदाजांच्या डोक्यामध्ये घंटा वाजवणारी ही गोलंदाजी पाहायला मिळते. सातत्याने विचारचक्र चालू आहे परंतु ते विचारचक्र थांबावं लागेल. ओहो चांगला चेंडू आहे. या चेंडूवरती नक्कीच पायांमध्ये बेड्या ठोकणारा हा चेंडू पाहायला मिळाला. एकेरी धाव ई लेगबाईच्या स्वरूपामध्ये आल्या. धाव संख्येचं टोटल आतापर्यंत 20 धावा फलकावरती लागल्या जात आहेत. या 2 षटकामध्ये आतापर्यंत जर पाहायला गेलं तर फक्त 3 धावा या खेळाडूने खर्ची केल्यात आतापर्यंत. ओहो नक्कीच चांगला चेंडू आणि याचबरोबर षटक देखील संपुष्टात आलंय. षटक संपलंय. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. 2 षटकामध्ये फक्त 3
3 धावा आणि 2 विकेट ज्या खेळाडूने मिळवल्या आहेत. विकी भोईर, एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे या खेळाडूसाठी. जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळाली आहे. 2 षटकामध्ये फक्त 3 धावा आणि 2 विकेट, महत्वाच्या विकेट आल्यात विकी भोईरच्या माध्यमातून. गोलंदाजी मार्फत आता मात्र पाहायला मिळत आहेत रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातील धुंद्रेचा हा खेळाडू प्रसन्न पाटील. ओहो, वेगात इथे मात्र चेंडूला वळण दिलं या खेळाडूने. ही खासियत आहे या खेळाडूची. स्वर्गीय रतनबुवा ट्रॉफी या खेळाडूने गाजवली होती आणि त्यानंतर हे नाव सातत्याने चर्चेत राहिलं होतं. एक दर्जेदार खेळ या खेळाडूंच्या माध्यमातून देखील पाहायला मिळाला. आपण भारत ट्रॉफी मध्ये देखील पाहायला मिळालं. भोपाळ येथे देखील चांगला खेळ या खेळाडूने केला होता. ओहो, नक्की चांगला चेंडू इथे मात्र पाहायला मिळाला. अजून एक वेगात टर्न करणारा हा चेंडू आणि या चेंडूवरती अमोलला इथे मात्र जावं लागते माघारी. अमोल बॅक टू द पेव्हिलियन. पुण्याचा एक दर्जेदार खेळाडू आणि ज्या खेळाडूचा मी देखील फॅन आहे ते वासिक शेख यांचं देखील आगमन झालंय. आता मात्र बॅटिंग साठी अभिजित आलेत मैदानाच्या आतमध्ये आणि त्यांच्या विरोधात इथे मात्र प्रसन्न पहिला चेंडू दर्जेदार खेळलाय आणि या चेंडूवरती इथे मात्र एकेरी धाव आली आहे. संख्येचं टोटल आतापर्यंत 21 धावांच्या फलकावरती प्रसन्न पाटील की चांगली गोलंदाजी या खेळाडूच्या माध्यमातून. विकी भोईर या खेळाडूला थोडस कान मंत्र देताना पाहायला मिळतात. पाहिजे हा कान मंत्र कोणता असेल तो देखील पाहावं लागेल. लिफ्टम फलंदाज आहेत आणि या लिफ्टम फलंदाजच्या विरोधात प्रसन्न पाटील हे लिफ्टम गोलंदाज आहेत आणि म्हणूनच इथे कान मंत्र दिला जातोय. हो, या चेंडूवरती पुल केला जाईल का सक्सेसफुल? हो, पुल केला सक्सेसफुल. चेंडू सीमारेषा बाहेर चौकार. चेंडू होता आणि लेफ्ट आर्म फलंदाजासाठी एक आसान चेंडू होता आणि म्हणूनच या चेंडूवरती चांगला फटका. 4 धावीसाठी फटका आल्यानंतर धावसंख्येचं टोटल आतापर्यंत 25 धावा या धाव फलकावरती. ओहो, या चेंडूवरती जर पाहायला गेलं तर फटका चांगला खेळला गेला. पॉईंटच्या दिशेने या फटक्याला खेळला गेला आणि डीपला जर पाहायला गेलं तर आपल्याला फिरोज शेख देखील पाहायला मिळते. तोपर्यंत एकेरी धाव ही संघाच्या खात्यामध्ये जोडली जाईल. धावसंख्या आतापर्यंत 26. कुठेतरी धावांची पुंजी कमी आहे कारण का एक 4थं षटक प्रगतीपथावरती आहे. 5 षटकाची मॅच आहे आणि म्हणूनच कुठेतरी धावा बनवावे लागतील. ओहो, बिगिट केला, फटका फसलाय. फिरोज आले जेल खाली. जेल टिपला जाईल का? नियंत्रण इथे मात्र चुकलंय आणि म्हणूनच या चेंडूवरती जेल सोडला गेलाय. प्रयत्न जरूर केला गेला फिरोजच्या माध्यमातून, थोडस दूर राहिले आणि त्याचमुळे इथे मात्र धावा 2 या कंप्लीट देखील झालाय. 2 धावा आणि याचबरोबर षटक संपुष्टात. 4 षटकाच्या समाप्तीनंतर 28 धावा 4 गणीच्या मोबदल्यावरती.
धावसंख्या जाऊन पोहोचते 4 गाड्यांच्या मोबदल्यावरती 28 धावा या फलकावरती लागल्या जात आहेत. मित्रांनो, कोणीतरी म्हटलं देखील आहे, कठीण काळामध्ये हार मानू नका, कारण सर्वात सुंदर गोष्टी या संघर्षातूनच निर्माण होत असतात. तो संघर्ष करावा लागेल या मॅच मध्ये आणि तो संघर्ष करण्यासाठी फलंदाजांना रोखण्यासाठी देवत एक्सप्रेस मयूर वाघमारे. ओहो, इथे मात्र फटका फसला, चेंडू हवेत आहे. जल टिपण्याचा प्रयत्न जरूर केला गेला, परंतु एक धाव आहे या संघाच्या खात्यामध्ये. एकेरी धावसंख्येचं टोटल आतापर्यंत जर पाहायला गेलं तर 29 धावा या धाव फलकावरती. शेवटचा षटक आहे आणि या शेवटच्या षटकामध्ये देवत एक्सप्रेस आले गोलंदाजीसाठी. या खेळाडूचं वैशिष्ट्य सांगायचं झालं तर रायगड प्रीमियर लीग मध्ये कार जिंकली होती आणि एकाच महिन्यामध्ये 2 कार जिंकणारा एकमेव खेळाडू आहे. ओहो, नक्कीच थोडस चेंज ऑफ पेस, परिवर्तन, आणि या परिवर्तनामध्ये सुरेश भोसले हे फसताना पाहायला मिळालेत. धावसंख्या रोखली गेली, धावसंख्या 29 आहे. धावसंख्येचा विदर पाहायला मिळतोय, म्हणजेच काय तर धावसंख्येचा दुष्काळ पाहायला मिळतोय. धावसंख्येचं कोकण ही बहरणारी बॅटिंग करावी लागेल आणि त्यासाठी धावांचा पाऊस आपल्याला जरूर पाडावा लागेल. हो, नक्कीच या चेंडूवरती समोरच्या दिशेने फटक्याला सजवला गेलाय. अक्षय पवार येतील तोपर्यंत हा चेंडू जाईल सरसीमाच्या बाहेर. अमित नाईक थोडेसे रिलॅक्स मोड मध्ये आहेत, परंतु नक्कीच यानंतर ऍक्शन मोड मध्ये येतील, कारण का दुसऱ्या इनिंग मध्ये ते देखील पाहायला मिळतील. ओहो, दिमागतीचा चेंडू ही खासियत आहे या खेळाडूची, परंतु थोडस बाहेरचा आहे आणि म्हणूनच या चेंडूवरती एक्स्ट्रा धावा. धावसंख्येचं टोटल आता मात्र 34 धावा. थेंबे थेंबे तळी साथे, थेंबा थेंबाने का होईना तळ भरण्याचा प्रयत्न केला जातोय इथे 500 कोडोली संघाच्या माध्यमातून. धावसंख्या 34 धावा. ओहो, बिगिट करण्याचा प्रयत्न आणि त्या प्रयत्नामध्ये फक्त प्रयत्नच उरलेत, कारण का रिझल्ट आला नाहीये. धावसंख्या रोखली गेल्या. दर्जेदार गोलंदाजी पाहायला मिळते. मयूर वाघमारेला आपण पाहतोय गोलंदाजीसाठी. दर्जेदार खेळाडू, एक जिद्दी खेळाडू आहे, मेहनती खेळाडू आहे आणि म्हणूनच ही जिद्दची गाडी त्याला एक ब्रँड बनवते. ओहो, या चेंडूवरती नो लुक शॉट खेळण्याचा प्रयत्न सक्सेस झालाय का? हो, झालाय. चेंडू सीमा पार झालाय, षटकार आलाय. या दुसऱ्या मॅच मधील पहिल्या इनिंगचा खेळ इथे मात्र या एका चेंडू नंतर संपुष्टात येईल. किती धावा बनवल्या जातील हे देखील पाहावं लागेल. शेवटचा चेंडू बिगिट करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय, चेंडू हवेत आहे. विकी बोईर येतील तोपर्यंत या चेंडूवरती 2 धावा कंप्लीट केल्या. तिसऱ्याचा प्रयत्न होणार नाहीये, कारण का फेकी चांगली झाली आहे अक्षय पवारच्या माध्यमातून. याचबरोबर पहिल्या इनिंगचा खेळ इथे मात्र संपुष्टात. 42 धावा बनवल्या गेल्या आहेत 4 गाड्यांच्या मोबदल्यावरती. 30 चेंडू मध्ये करायच्या आहेत अजून देखील 43 धावा. 30 चेंडू 43 धावा बनवल्या जातील की रोखल्या जातील पाहावं लागेल. आणि याचबरोबर कोल्हापुरातील एक असं व्यक्तिमत्व ज्यांचं फुटबॉल वरती प्रभुत्व, परंतु या क्रिकेटच्या खेळाने देखील यांना देखील वेळ लागलाय आणि ज्यांच्या माध्यमातून डे नाईट क्रिकेट स्पर्धा जी आहे जी या वर्षीच्या अंगामध्ये आयोजित केली गेली होती, तेच आयोजकाचे ओनर इथे मात्र आमचे संभाजी नाळे सर. एवढं मोठं व्यक्तिमत्व आहे तरी देखील पाय हे जमिनीवरती आहेत. एकदा जोरदार टाळ्या यांच्यासाठी देखील होऊन जाऊ द्या मित्रांनो. शंभूराजे डे नाईट क्रिकेट स्पर्धा या वर्षी पाहायला मिळाली आणि त्याचबरोबर मॅन फ्रॉम कुडित्रेचा एक जबरदस्त ऑलराऊंडर खेळाडू योगेश यांचं देखील आगमन झालंय. आपण देखील यायचं आणि त्याचबरोबर दक्कन पन्नास संघाचे ओनर यांचं देखील जीवन शिंदे सर यांचं देखील आगमन झालंय. मैत्रीच्या दुनियेतील एक राजा माणूस म्हणून देखील ओळखले जातात.
दुसऱ्या इनिंगला सुरुवात झाली. बनवायच्या आहे 43 आणि त्या बनवण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील एकटगरचा सुपरस्टार. नाव आहे अमित नाईक. या खेळाडूचं जर वैशिष्ट्य सांगायचं झालं तर एकटगरची टीम ही टेनिस क्रिकेट पटलावरती आपल्याला खेळताना पाहायला मिळणार नाही. 11 खेळाडू देखील जमत नाहीत या एकटगर मध्ये, परंतु या खेळाडूने स्वतःला सिद्ध केलं, मेहनत घेतली, जिद्दीने उभा राहिला आणि याच रायगड जिल्ह्यातील एक सर्वोत्तम खेळाडू म्हणून या खेळाडूने आपली बाजी देखील मारली. असा हा एक सुपरस्टार नाव अमित नाईक मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. स्ट्राइक वरती त्यांना देखील पाहतोय, तर दुसऱ्या बाजूला अंबरनाथचा बाहुबली मैदानाच्या आतमध्ये दिनू कांबळे, षटकारांचा बेदात बादशाह म्हणून ओळखला जाणारा खेळाडू. स्लो पॉइझन गोलंदाजांना कसं द्यायचं या खेळाडूंना माहिती आहे आणि तेच इथे मात्र दिनू कांबळे हे नॉन स्ट्राइक इन वरती पाहायला मिळत आहेत. आणि त्यांच्या विरोधात कोण आहे? सैनिक टाकीचा एक वेगवान गोलंदाज अमोल शिरट्टी. हटायला तयार नाहीयेत आणि हटावं देखील लागणार नाहीये, कारण का ही मॅच महत्वाची आहे. पराभूत झाला तर स्वप्न इथे मात्र अधुरा राहणार आहे. या चमचमत्या ट्रॉफीला जर आपल्या हातामध्ये घेऊन मिरवायचं असेल, स्टेटस वाढवायचं असेल, तर त्यासाठी आधी लढावं देखील लागतं आणि तेच लढण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये अमोल शिरट्टी. किनारा स्पोर्ट्सचे ओनर निलेश पाटील सर यांचं देखील आगमन झालंय. सर आपलं देखील या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत आहे. अमराज मृत्युंजय पुणे आज संघ देखील यानंतर ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल. वासिक शेख ज्यांची आपण प्रतीक्षा करत होतो ते देखील या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळतील. गेल्या वर्षीचा मालिका वीराचा मानकरी वासिक शेख इथे मात्र या स्पर्धेमध्ये जरूर आज दाखल झालाय. ओहो, पहिल्या चेंडूवरती आक्रमण, गेला हा चेंडू एकटघरला. वा, चेंडू सरळ सीमारेषा पार, षटकार. नक्कीच यशस्वी व्हायचंय तर अपयशाची भीती सोडा. अपयश जर वाटत असेल मनामध्ये तर ती अपयशाची भीती कुठेतरी सोडावी लागेल आणि चांगला खेळ करावा लागेल. ओहो, अजून एक वार केलाय. ही मॅच 6 चेंडू मध्ये संपवायच्या इरादाने चालेल की काय? आज एकटघरवरून अमित नाईक बॅक टू बॅक दुसरा षटकार. दोन षटकार लगावले गेलेत. चांगली फटकेबाजी पाहायला मिळते. 2 चेंडूमध्ये 2 षटकार म्हणजेच 12 धावा, परंतु गोलंदाजांना कुठेतरी चेंडू फलंदाजाच्या बॅट पासून दूर ठेवावा लागतील तरच अमित नाईकला आपण थांबू शकाल. ओहो, हा चेंडू चांगलाय. नक्कीच हा चेंडू जबरदस्त टाकलाय आणि म्हणूनच या चेंडूवरती एकेरी धाव ही संघाच्या खात्यामध्ये आली आहे. धाव संख्या 13 धावा, 3 चेंडूमध्ये 13 धावा या धाव फलकावरती लागलेत. चला
ओहो या चेंडूवरती फटका बसलाय. चेंडू हवेत आहे. पॉईंटच्या डोक्यावरून फटक्याला सजवलंय जरूर, परंतु पॉईंटला क्षेत्ररक्षक नाहीयेत. डीपला प्रोटेक्शन वैभव भोसले आहेत, परंतु ते थोडेसे दूर राहिलेत आणि म्हणूनच या चेंडूवरती एकेरी धाव धावसंख्या जाऊन पोहोचले 14 धावा फलकावरती. पहिले 2 चेंडूवरती षटकार जरूर आले, परंतु त्यानंतर थोडस चेंडूला मागे ठेवण्यामध्ये यशस्वी आणि त्याच बरोबरीने धावा रोखले गेले. या 2 चेंडूंवरती 14 आलेत. आता मात्र दिनू कांबळेच्या विरोधात कशी बॅटिंग राहते पाहायचं आहे. ओहो चांगला फटका इथे मात्र खेळला गेलाय. कव्हर पॉइंटच्या दिशेने या फटक्याला खेळल्यानंतर एकेरी धाव संघाच्या खात्यामध्ये दिनू कांबळेने देखील या कालच्या दिवसामध्ये प्रभावित केलं. अर्धशतक देखील त्याच्या बॅट मधून पाहायला मिळालं होतं. कालच्या दिवसामध्ये दिनू कांबळेचा देखील खेळ आपण पाहिलात. जबरदस्त बॅटिंग या खेळाडूने देखील केली होती. आजच्या दिवसामध्ये देखील सावध पवित्र आतापर्यंत घेतलाय. ओहो बिगिट करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. चेंडू हवेत आहे. वैभव आले जेलखाली. संधी निर्माण झाली आणि त्या संधीचं सोनं केलंय. अमित नाईक बॅक टू द पेव्हलियन. योगेश अण्णा आहेत का बॅट्समन? ओके योगेश अण्णाच आहेत. ओके योगेश पवार आहेत बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये. योगेश पवारला देखील आपण पाहतोय, त्यांच्याविषयी देखील आपण बोलणार आहोत. तोपर्यंत इथे मात्र दिनू कांबळे आक्रमण चढवतायत. चांगला फटका आणि त्यानंतर रोखण्याची ताकद नाहीये क्षेत्ररक्षकाकडे आणि म्हणून चेंडू सीमारेषा पार. ओहो नक्कीच चांगला चेंडू. आता मात्र कमबॅक केलाय. थोडस जर पाहायला गेला तर फुलर लाईनचा चेंडू होता आणि याच चेंडूवरती थोडस धीमा गतीचा चेंडू टाकला होता. वेग कमी केला आणि म्हणूनच या चेंडूवरती दिनू कांबळे फसताना पाहायला मिळालेत. 19 धावा फटकावरती. ओहो जबरदस्त फटका. आता मात्र या चेंडूला झोकून दिलाय, फेकून दिलाय सरळ सीमारेषा बाहेर 6 धावांसाठी. कांबळे सांगितलं या आधीच्या चेंडूवरती मी फसलोय जरूर, परंतु अभ्यास केलाय मी पुन्हा एकदा आणि म्हणूनच थोडस पायांची मुवमेंट दाखवली आणि या चेंडूला बिरकावून दिलं 6 धावांसाठी. 6 धावांनी धावसंख्येचं टोटल आतापर्यंत 25 धावा. 43 धावांचा पाठलाग करायचा आहे. 25 पहिल्या 2 षटकाच्या आतमध्येच पूर्ण झालेत. आतापर्यंत 9 चेंडूमध्ये तब्बल 25 धावा आलेत. चला पुढील दोन्ही संघाच्या करंदारांनी नाणेफेक दिल्याचे आहे. बेगाव विरोधक कणकवली. दोन्ही करंदारांनी स्टेजशी संपर्क साधायचा आहे. डिक्लेअर झोन मध्ये हा फटका केल्यानंतर 2 धावा संघाच्या खात्यामध्ये म्हणजे धावसंख्येचं टोटल आतापर्यंत 27 धावा या देखील धाव फलकावरती लागले. चांगली बॅटिंग पाहायला मिळते. आतापर्यंत 10 चेंडूमध्ये 27 धावा. 43 धावांचं ते माफक आव्हान. ओहो नक्कीच पुन्हा एकदा जर पाहायला गेलं तर कव्हर पॉईंटच्या दिशेने फटक्याला सजवले जरूर, परंतु क्षेत्ररक्षक आहेत कव्हर पॉईंटला रोखलं गेलं. धावसंख्येचं टोटल 27 वरती विराजमान झालंय. आता मात्र शेवटचा चेंडू असेल. शेवटच्या चेंडूवरती काय घडते हे देखील पाहावं लागेल. फुलटॉ ओहो नक्कीच चेंज ऑफ पेस. एक मॅजिक चेंडू, मॅजिक जरूर क्रिएट केली होती, परंतु या चेंडूवरती कोणतेही नुकसान झालं नाहीये आणि म्हणूनच 2 षटकांची सांगता 27 धावा फलकावरती लागलेत. डीजे चला दोन्ही संघाच्या कर्णधारांनी बेगाव कर्णधार कणकवली कर्णधार.
अविनाश इथे मात्र बॅटिंग साठी सज्ज होतील तर स्ट्राईक वरती बॉलिंग साठी सज्ज होतील तर स्ट्राईक वरती बॅटिंग साठी आपण पाहतोय महाराष्ट्र रणजीपटू आणि त्याचबरोबर सचिन रमेश तेंडुलकर यांच्या क्रिकेट अकॅडमीमध्ये फील्डिंग कोच म्हणून ज्यांनी काम पाहिलंय असे योगेश अण्णा पवार बॅटिंग साठी सज्ज झालेत. धावसंख्या 27 इथे मात्र धाव फटकावरती लागलेत. ओहो काय फटका खेळलाय वा लाजवाब टायमिंग 6 धावा आळा शोधून आणा शोधून हा भेटणार देखील नाही आहे एवढा जबरदस्त फटका खेळला गेलाय का बॅटिंग केली आहे यासाठी ओळखले जातात 40+ खेळाडू आहे अजून देखील फिटनेस पहा. ओहो अजून एक बिग हिट अशा प्रकारे चेंडू टाकले तर ही मॅच लवकर संपवली जाईल यात देखील शंका नाही आहे. काय फटका खेळलाय योगेशांना बेळगाव करंदार जिंकण्यासाठी 4 धावांची गरज आहे. बॅक टू बॅक 2 षटकार इथे मात्र पाहायला मिळालेत कणकणी षटकार पाहायला मिळालेत योगेश अण्णांच्या बॅटमधून. ओहो आता मात्र जर पाहायला गेलं तर कार्पेटच्या साह्याने फटक्याला खेळलं गेलं एकेरी धाव इथे संघाच्या खात्यामध्ये. धावसंख्येचं टोटल आतापर्यंत जर पाहायला गेलं तर 40 या धाव फलकावरती लागलेत. जिंकण्यासाठी नाम मात्र फक्त 3 धावांची गरज आहे. ही मॅच जिंकायची तर 3 धावा इथे मात्र बनवावे लागतील. ओहो या चेंडूवरती कोणतीही धाव नाहीये. नाणेफेक होते कणकवलीचा संघ गौरव गोंगडर सर यांच्या मार्गदर्शनाखाली खेळतोय हा संघ आणि त्यांच्याच विरोधात इथे मात्र बेळगाव संघ. ओहो नक्कीच बॅक टू द बॉलर फटका खेळला चुरकस फटका इथे मात्र खेळल्यानंतर या चेंडूला चांगल्या प्रकारे अडवलं गेलं अविनाशच्या माध्यमातून परंतु एक धाव रोखू शकले नाहीयेत. एकेरी धावाने धावसंख्येचं टोटल 41 धावा धाव फलकावरती म्हणजे जिंकण्यासाठी ना मात्र 2 धावा इथे मात्र बनवायचे आहेत. नाणेफेक झाले. इंदलगा स्पोर्ट्स मराठा ग्रामीण मराठा संघ हा बेळगावचा संघ इंदलगा स्पोर्ट्स या नावाने मोठमोठ्या स्पर्धा खेळत असतो आणि तो संघ इथे मात्र या संघाने इथे मात्र नाणेफेक जिंकले. आपला निर्णय जो असेल तो कळवायचा आहे लगेचच कळवा. इथे 41 धावा धाव फलकावरती लागलेत. स्ट्राईक वरती दिनू कांबळेंच्या विरोधात रवी सर. ओहो रवी सरांच्या विरोधात इथे मात्र फटका खेळलाय फटका फसला देखील होता परंतु इथे अनिकेतने कुठेतरी चूक केली आणि म्हणूनच एकेरी धाव कंप्लीट झाली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 42 धावा या धाव फलकावरती लागल्या जात आहेत. ओहो याच बरोबर योगेश अण्णा पवार यांनी याच मॅचला फिनिश केले आपल्या स्टाईल मध्ये 6 धावांसाठी फटका केला. मेन ऑफ द मॅच नो डाऊट ज्या खेळाडूने 2 षटकं टाकली आणि फलंदाजांच्या काळजावरती वार केले असा धारावी एक्सप्रेस इथे मात्र या मॅचचा मेन ऑफ द मॅच ठरतायत. विकी भोईर हिचा मेन ऑफ द मॅचचा पुरस्कार कलेक्ट करायचा आहे. विकी भोईर